नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये 1 वर्ष उलटून गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून शिवसेना पक्षात गेलेले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी महायुतीत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी मतदारसंघातील 200पेक्षा जास्त वर्ग खोल्या नादुरुस्त असून त्या खोल्यांचं दुरुस्ती करण्यासाठी म्हणून भरघोस असा निधी आणला आहे आणि या निधीचं आता मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात कुठं खोल्या नादुरुस्त आहेत, खोल्यांची आवश्यकता आहे, तिथं निधी वितरित करण्यास सुरुवात केल्याचं पण सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील शहरांच्या विकासासाठी तिथल्या विविध कामांसाठी पण निधी आणण्यास सुरुवात केली आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तुळजापूर शहरासाठी त्यांनी 5 कोटीचा निधी मंजूर करून आणलेला आहे. आता मंजूर करून आणलेल्या निधीतून काय कामं करायची ते ठरवण्यात येत असून त्यावर ते पैसे खर्च होणार आहे. तर धाराशिव शहरातील आठवडी बाजार आणि उद्यान यासाठी आलेल्या निधीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र ह्याच्यावर संदर्भात नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडं याबाबत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दाद मागितली आणि यासाठी 18 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. अजून या निधीमध्ये वाढ करून द्या अशीही त्यांची मागणी आहे. एकंदरीत असं पक्षांतरानंतर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं खासदार म्हणून मतदारसंघासाठी कार्य सुरू आहे. त्यांनी धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण आणि भूसंपादनाचंही काम लवकरच सुरू करा अशीही मागणी केली आहे. तर धाराशिव ते सोलापूर या रेल्वे मार्गाचं काम वेगात सुरू राहावं आणि लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग तयार व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. मतदारसंघात असताना मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी ते जनता दरबार पण घेतात. त्या जनता दरबारातून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शक्य असेल तर लागलीच त्या मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून काम मार्गी लावण्याचाही प्रयत्न करत असतात. असं पूर्वी त्यांचं काम सुरू होतं जनता दरबारातून, आत्ताही सुरूच आहे. पण तरीही मतदारसंघातील बरेच लोक त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. मग ते असं काही जण तर खास करून ट्रोलसाठी त्यांना ट्रोल करण्यासाठीच नेमलेले आहेत काय असं वाटण्यासारखी स्थिती आहे. आता साहजिकच आहे, कोणाला त्यांचं काम योग्य वाटत असेल, कोणाला योग्यही वाटत नसेल, तो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ट्रोल करणाऱ्यांनी सभ्य भाषेत ट्रोल करावं, त्याने करून तुम्ही काय ट्रोल केलं हे वाचून खासदारांनी त्यांना तुमचं म्हणणं पटलं तर काहीतरी सुधारणा तर ते करतील. पण काही महाभाग अशा प्रकारे गलिच्छ भाषेत ट्रोल करतात की त्यांनाही आपण काय करतो हे कळत नसावं असंच वाटते. असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ट्रोल निश्चित करा.
ट्रोलमधून काहीतरी योग्य असा संदेश द्या, असं आमचं म्हणणं आहे. तसं तुमचे एक आता ते दिवंगत झाले आहेत, परंतु त्यांचा माझा अनेक वर्ष संपर्क होता. असे स्वातंत्र्यसैनिक, वाशीचे मूळ रहिवासी भानुदास उंद्रे देशमुख, कवडी देशमुख त्यांनी MIT ही संस्था, शैक्षणिक संस्था स्थापन केलेली असून आता MITचे छत्रपती संभाजीनगर, पुणे, पार दिल्ली अशा शैक्षणिक संकुलं त्यांची आहे. त्यांच्या काही ह्याच्यामुळं त्या काळात महाराष्ट्र टाइम्सनं एक लेखमाला त्यांच्या विरोधात सुरू केली होती आणि त्यात त्यांचं काय चुकतंय काय नाही, ते कसेही आहेत अशा बातम्या त्यातून येत असत. यावर मी त्यांना 2-3 वेळेस विचारलं की देशमुख काका, हे बातम्या काय आहे? तर त्यावर देशमुख काकांनी जी मला उत्तर दिलं ते पटण्यासारखं नसेल, परंतु त्यांना काय वाटतं हे दर्शवणारच होतं. ते म्हणत, माझ्या आणि माझ्या शैक्षणिक संस्थेच्या संदर्भात चांगली किंवा वाईट का होईना बातमी आली ना, मग त्या बातमीमुळं माझं नाव वाचणाऱ्याला कळतं ना, माझी संस्था कळून येते ना, असं म्हणून ते म्हणत असत. त्यामुळं साहजिकच विरोध करणारे टीका करतच असतात. त्या टीकेकडं लक्ष देऊन त्यांचं दुखणं काय आहे हे जाणून घ्यायचं हे काम ज्याच्यावर टीका होते त्यांचं असतं. आणि साहजिक मला दिसतं नसं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे टीकाकारांची टीका ऐकून घेतात, वाचतात, त्यातून काय त्यांचं दुखणं आहे हे समजून घेतात आणि त्या दुखण्यावर आपल्याकडून काय इलाज करता येईल तसा ते इलाज पण करत असतात असं दिसतंय. असो, ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं काय चुकतंय, काय ते बरं करतात याकडं लक्ष जनतेनं द्यावं, विरोधकांनी पण द्यावं. त्यामधून ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांचं जिथं कुठं चुकत असेल त्यात सुधारणा करतील आणि चांगलं काम पण करतील. आज रूपामाता समूहान धाराशिव, बीड, लातूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून विधान परिषदेवर मोठ्या फरकाने निवडून आलेल्या मुरुमचे रहिवासी असलेल्या माजी मंत्री बसवराज पाटील यांचा सत्काराचं आयोजन केलं होतं. हा सत्कार कार्यक्रम धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालयात झाला. या सत्कार समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत आणि शहरात लावलेल्या बॅनरवर आमदार राणा जगजितसिंह पाटील किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचे फोटोही नव्हते आणि निमंत्रण पत्रिकेत नावही नव्हतं. त्यामुळं साहजिकच जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. यावर या कार्यक्रमाला जे निमंत्रित होते त्यातले बहुतांश निमंत्रित सहभागी झाले होते. बसवराज पाटील यांचा सत्कार खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जनता सहकारी बँकेचे चेअरमन हरिभक्तपरायण वसंतराव नागदे आदींच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य
रामदास कोळगे आदी मंडळी उपस्थित होती आणि कार्यक्रमाला लक्षणीय अशी गर्दी पण दिसून येत होती. या कार्यक्रमाबद्दल माध्यमांनी जेव्हा व्यंकटराव गुंड यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला आणि राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संदर्भात प्रश्न विचारला, त्यावेळेस व्यंकट गुंड यांनी हा कार्यक्रम पक्षाचा नाही, रूपामाता समूहाचा आहे आणि रूपामाता समूहानं कोणाला निमंत्रित करावं आणि नाही हा रूपामाता समूहाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमच्या रूपामाता समूहानं त्यांना निमंत्रण दिलं नव्हतं आणि म्हणूनच त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत पण नाही आणि त्या बॅनरवर पण नाही असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीकाही केली. राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची ॲलर्जी आहे असं सांगत त्यांनी आमच्या जुन्या कार्यकर्त्यावर जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपात पण अन्यायच केलेला आहे. अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आणि पक्षाचं काम हिरिरीनं करणाऱ्या रामदासांना कोळगे यांनाही त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्याचबरोबर गुंड कुटुंबात 4 टर्म जिल्हा परिषदचं सदस्यपद आहे, आमच्याही कुटुंबाला डावललं होतं, असं अनेक जुन्या कार्यकर्त्यांवर त्यांनी डावललेलं आहे आणि साहजिकच त्यामुळं या कार्यक्रमालाही जुने निष्ठावंत असे भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत असं दिसून येत आहे. एकंदरीत म्हणजे या जुन्या ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड असो, रामदास कोळगे असो किंवा इतर जुने जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं आणि राणा जगजितसिंह पाटील यांचं अजून सूत जमलेलं नाही असंच दिसतंय. विशेष करून तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यावेळी राणा जगजितसिंह पाटील निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या याच मतदारसंघात ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड यांचं पाडुई हे गाव पण आहे आणि ॲडव्होकेट अनिल काळे पण तुळजापूर मतदारसंघातूनच आहे. त्यावरून जर का आता हे असंच पुढं वाढत गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघाचं चित्र काय असेल यावरच आता उलटसुलट चर्चा रंगू लागलेली आहे. मुसळधार किंवा जोराचा पाऊस धाराशिव शहर, परिसर आणि जिल्ह्याला हुलकावणीच देतोय असंच दिसतंय. कारण गेल्या 2 दिवसात पण पाऊस रिपरिप किंवा एखादी दुसरी मोठी सर असाच होता आणि आज पण आत्ता 4:30 नंतर जे 2दा पाऊस आला तो जरा मोठ्या सरीचा पाऊस आला होता. परंतु या पावसानं धाराशिव जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प भरू शकणार नाही, लहान प्रकल्पात पण पाणी येऊ शकणार नाही, तेवढंच खरं आहे. त्यामुळं पुढं चालून काय होणार अशी चिंता धाराशिव जिल्ह्यातील लोकांना लागलेली आहे, शेतकऱ्यांना पण आहे. परंतु हवामान अभ्यासक आणि हवामान खातं अंदाज वर्तवतंय त्याप्रमाणे येत्या 4-5 दिवसात आपल्या जिल्ह्यात पण जोरदार पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. बघू आता काय होतं आहे ते. इकडं लातूर जिल्ह्यात तसा गेली 2 दिवस मुसळधार पाऊस पडलेला आहे. अर्धा मराठवाड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. तिकडं विदर्भात आज अजूनही पूर परिस्थिती कायमच आहे. नाशिक जिल्ह्यातील 60-70% एकूण धरणसंख्या आहे त्यातली 60-70% धरणं भरून वाहू लागलेली आहे. अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यात पण आहे.
तिकडं आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पडलेल्या जोरदार पावसामुळं उजनी धरणात भरपूर असं पाणी आलं असून उजनी धरणही 100% भरलं असून त्या धरणातून जो पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि तिकडून वीर धरणातून पण नीरा नदीत जो पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळं पंढरपूर शहर पुराच्या पाण्यानं वेढलं गेलेलं आहे. नामदेव पायरीपर्यंत पाणी आल्याचं दृश्य आज दुपारी पाहावयास मिळत होतं. असा पाऊस पडतो आहे, कुठं ना कुठं तरी पडतो आहे. याचं समाधान मानून चालणार नाही, तर तो पावसानं सर्व समावेशक असं पडावं अशीच जनतेची भावना आहे. आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.